वेलकम वेलकम मैत्री आणि Thank you. अपूर्व. तुम्ही दोघे तयार आहात पिच करायला? येस. तुम्ही पूर्वी कधी पिच केलंय का? येस, जवळजवळ रोज. अच्छा. मग हे लोक तर एक्सपिरियन्स्ड आहेत, तर मग आता तुम्हा लोकांना गुड लक. तुम्ही लोक तयार राहा. गुड लक. थँक्यू. हॅलो, मी मैत्री आणि मी अपूर्व. आणि आम्ही आहोत गार्डन सिटी बंगळूर येथून. टायटन्स, आम्ही एक साधा पण फार महत्वाचा एक सर्वे केलेला आहे हजारो भारतीय विद्यार्थ्यांबरोबर. एक बेसिक प्रश्न होता की तुम्हाला किती पॉकेट मनी हवा, आणि काही असे रिस्पॉन्सेस मिळाले आहेत. श्रेया, फक्त 20,000 रुपये प्रत्येक महिन्याला, नवीन फॅशन ट्रेंड मिस होऊ नये म्हणून. आरती, माझे दर महिन्याला 15,000 जातात फक्त रील बनवण्यात. आणि रोहन, 10,000 रुपये जिमसाठी आणि 5,000 रुपये वे प्रोटीन, आणि भावाला 5,000 वेगळे हवेत हार्ट ब्रेक रिकव्हरीसाठी. ही तीच मुलं ज्यांना स्टार्टअप करायचं आहे, क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, इन्फ्लुएन्सर व्हायचंय, UPSC क्रॅक करायचे, आणि तरीही पाणीपुरी डेटसाठी पैसे उरवायचे. ह्यांच्यामध्ये ती भूक आहे, प्रेरणा आहे काहीतरी बनायची, काहीतरी करून दाखवण्याची, आणि आयडिया बाज बघून हा विचार करत असतील की आपली वेळ कधी येणार. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम हा आहे की काम करतो पूर्ववेळ कामगारासारखं, पण ट्रीटमेंट मिळतं अनपेड इंटर्न सारखं. कॉलेज म्हणतं आधी शिका मग कमवा, आणि एम्प्लॉयर्स म्हणतात की काम करणार तेव्हाच तर शिकणार. म्हणजे जॉब हवा असेल तर आधी एक्सपिरियन्स घ्या, आणि एक्सपिरियन्स हवा असेल तर आधी जॉब करा. आणि जेव्हा विद्यार्थी दोन्ही करू शकतो तेव्हा म्हणतात की अजूनही तू तर विद्यार्थीच आहेस. अरे भावा, तू विद्यार्थी आहेस अदृश्य नाही. टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्मच नाही. स्किल आहे पण कामच मिळत नाही. अरे भावा, शांत हो, रिलॅक्स. हे ह्यांचं रडगाणं नाहीये, हे प्रत्येक भारतीय विद्यार्थ्याचं रडगाणं आहे. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत टिम्बक्टू. वेस्टला हे कॉमन आहे. विद्यार्थी काम करतायत, पैसे कमवतायत, कॉलेज बरोबर आपलं आयुष्य देखील चालवतायत. भारतात गिग हा शब्द ऐकून यांना वाटतं की अरिजित सिंगचा एखादा नवीन कॉन्सर्ट असेल. पण ऍक्च्युअली गिग याचा अर्थ काय? शॉर्ट टर्म, स्किल बेस्ड, पार्ट टाइम, पण पेड. टिम्बक्टू एक्झॅक्टली तेच ऑफर करते. रिअल वर्क, रिअल मनी, रिअल एक्सपिरियन्स, एडिटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, पेट वॉकिंग, होम ट्युटर, जे येतं त्याचे पैसे हवेतच. तर आता होईल अभ्यासाबरोबर कमाई सुद्धा. आणि नव्या भारताची नवी तयारी, आणि त्यासाठी आमची मागणी आहे 1 करोड रुपीज फॉर 2.3% इक्विटी इन आवर कंपनी टिम्बक्टू. तर टायटन्स, तुम्ही तयार आहात का प्रत्येक भारतीय मुलाला आत्मनिर्भर आणि इंडस्ट्री रेडी बनवण्यासाठी? फारच उत्तम पिच होती खरं तर. म्हणजे या लोकांनी जवळजवळ परफॉर्मन्स केलंय. थँक्यू. थँक्यू. मैत्री, तुम्हा दोघांची भेट कशी काय झाली? मी ना 2022 मध्ये टिम्बक्टूची सुरुवात केली होती, आणि 2023च्या मध्यापर्यंत माझ्या हे लक्षात आलं होतं की हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. मग मी माझे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती की मला भविष्यात को फाउंडर लागेल. तर त्यांनी मला अपूर्व बद्दल सांगितलं. भावाचा CV वाचून मला थोडी हिम्मत मिळाली. ह्याच्यात आहे काहीतरी जे माझ्यात. जरा तुमच्या CV बद्दल सांगाल का? तर मी माझं इंजिनिअरिंग केलं आहे बँगलोरच्या BMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून. मग मी माझं MBA केलं आहे TFI मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मधून. त्यानंतर मी 3 स्टार्टअप्स मध्ये काम केलेलं आहे, इन कॅटेगरी मॅनेजमेंट आणि बिझनेस मॅनेजमेंट मध्ये. आमची जी भेटायची स्टोरी आहे ते पण फार इंटरेस्टिंग आहे. तर आम्ही 3 तास बोललो, आणि मग कॉफी शॉप मध्ये बोललो. त्यानंतर तिला मी विचारलं काय वाटतंय, व्हॉट यू फील. तर ती म्हणाली, एक सांगू, मी ना तुझ्या बायकोला भेटते आधी. मग पुढच्या मीटिंगला मी आणि माझी बायको भेटलो, आणि त्या दोघांची घट्ट मैत्री झाली. मग माझी मस्करी करून मला वाटलं को फाउंडर मी अपघाताने झालो. असं घडलं होतं. म्हणजे असं का बोलवलं? मी सांगते, मला ना कामाच्या जागी हार्मनी हवी. आम्ही 10 ते 12 तास काम करतो, एकमेकांबरोबर ट्रॅव्हल करतो. तर ती माझ्या बरोबर कम्फर्टेबल झोन मध्ये असणं माझ्यासाठी महत्वाचं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.